जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. संतांचं मागणं जे आहे ते जगाच्या कल्याण. देह कष्ट विधी परोपकारी. ज्यांनी आपलं आयुष्य हे जगताच्या हितासाठी खर्च केलेलं आहे. आणि म्हणून की सगळ्या आपल्या संसारावर पाणी ठेवून संसार केला, पण मनात केला. कारण या शरीराची जोपासना होण्यासाठी संसार केलाच पाहिजे. पण त्यांनी केवळ आपल्या संसाराचा विचार केला नाही, संपूर्ण जगताचा विचार केला. जगाच्या कल्याणासाठी त्याने सर्व परमार्थ केलेला आहे. थोरी व सांडिली आपुली परिचय दृष्टांत दिला गेला की संत महात्मे जगाच्या कल्याणासाठी सर्व करतात. की ज्याप्रमाणे एखादा असणारा परीस, मी परीस आहे, माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मी लोखंडाला सोनं करू शकतो. लोखंड हे अत्यंत धातूमधलं सर्वात कमी प्रतीचं धातू आहे. पण परिसाने कधी असं म्हटलं नाही की मी एवढा मोठा आहे आणि या परिसाला मी स्पर्श करणार नाही असं म्हटलं. आणि कुणीही जरी लोखंड त्याच्याजवळ केलं आणि ते परिसाला लावलं तर त्याचं ते सोन्यात रूपांतर करतं. आणि म्हणून भक्तीमध्ये भक्त जे आहे, या भक्तांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आपोपर भाव असत नाही. ही संतांची लक्षणं आहे. आपल्यामध्ये, आपल्यासारख्या संसारिक माणसामध्ये आपोपर भावना आहे. आणि आपण जो विचार करतो, आपण जे काही प्रयत्न करतो, साधना करतो, या केवळ आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी एवढ्याच मर्यादित असतात. आणि म्हणून जीवात्मा आणि भक्तात जीवात्म्यामधले जे भक्त आहेत त्या भक्तांच्या मध्ये आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या मध्ये हा जर फरक असेल तर हा फरक आहे की आपण सातत्याने जो विचार करतो तो आपल्यापुरता विचार करतो. तुकोबर आहेत एका ठिकाणी असं म्हणतात, प्रत्येक जीवाची हीच कल्पना असते. आपल्यापैकी कुणालाही जर विचारलं, शांत महाराज